सर्वांना जय ज्योती जय सावित्री। मी सुवर्णा कोरे। आज मी करणार आहे दही वडा। आता रेसिपी पाहूया। 1 वाटी उडदाची डाळ एका भांड्यामध्ये 3-4 वेळा स्वच्छ धुवून 4 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली। आता भिजलेली उडीद डाळ पाण्यामधून काढून मिक्सरच्या भांड्यात घालून लागेल तसं थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून बारीक अशी वाटून घेतली। वाटलेली उडीद डाळ हाताने छान अशी फेटून घेतली। खूप अशी फेटून घ्यायची की ती हलकी झाली पाहिजे। म्हणजे फेटून झाल्यानंतर त्यातला छोटासा गोळा घेऊन पाण्यामध्ये टाकून पाहायचा की तो तरंगायला लागतो। म्हणजे खूप हलकी होते अशी। इतपत जोपर्यंत हलकी होत नाही तोपर्यंत जे वाटलेली जी डाळ आहे ती पूर्ण फेटून घ्यायची। नंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून परत एकदा छान अशी मिक्स करून घ्यायची। आता कढईमध्ये तेल घेऊन तेलामध्ये छोटी छोटी अशी भजी सोडून तळून घ्यायचे। तुम्हाला उडीद वडे करायचे असतील तर ही एक छान आयडिया आहे, एक ट्रिक आहे, ती तुम्हाला सांगते। आपल्या गाळणं असतं त्या गाळण्याला पाणी लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती गोळा ठेवून होल पाडून तेलात सोडून ते तळून घ्यायचं। छान असे मेदूवडे पण त्याचे तयार होतात। मला कशी वाटली माझी ही टिप? भांड्यामध्ये दही घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते घुसळून घ्यायचं। त्यामध्ये मीठ आणि साखर घालायची आणि त्यामध्ये जे आपण वडे तळून घेतलेले आहेत ते वडे त्यामध्ये मुरवायसाठी ठेवून द्यायचे। झाकण ठेवून एक अर्ध्या तासासाठी ते मुरवून घ्यायचे। त्यामध्ये दही वड्यासाठीचं दही तयार करूयात। तर एका भांड्यामध्ये दही घ्यायचं आणि ते छान फेटून घ्यायचं। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, साखर आणि मिरचीची पेस्ट घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं। आणि जेव्हा खायला घ्यायचं आहे तेव्हा एका प्लेटमध्ये आपले ताकात मुरवलेले वडे आहेत ते वडे घालायचे आणि त्याच्यावरती दही घालायचं, थोडंसं तिखट, जिरेपूड, त्यानंतर थोडंसं सैंधव मीठ आणि चिंचेची चटणी वगैरे घालून मस्त असं खायला द्यायचं। तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।